एका हातात बॅट, दुसऱ्या हातात लॅपटॉप आणि दोन्हीत उल्लेखनीय यश. करिअरमध्ये यशस्वी, मैदानावर चॅम्पियन आणि आयुष्यात विनम्र. सगळं सांभाळत असताना त्यांनी आयुष्याची बॅलन्स शीट नेहमीच संतुलित ठेवली. अशी व्यक्तिमत्व आपल्याला सदैव प्रेरणा देतात. हे फक्त खेळाडू नाहीत, तर हे आहे जीवनाचे खरे चॅम्पियन. चॅम्पियन टॉक्स विथ लवशेवर स्वागत आहे एका खऱ्या चॅम्पियनचे, श्री दत्ता कमल प्रभाकर मोहिते सर. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत दत्ता मोहिते सर. सर्जापूर एक असं गाव ज्या गावामध्ये खेळाडूंचा वारसा नाहीये, सैनिकांचं गाव, शिक्षकांचं गाव, आणि अशा गावात तुमचा जन्म झाला आणि क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? आधी मी तुझा आभार मानतो, कारण तू आज माझा इंटरव्ह्यू घेतोयस. मला खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आत्ताच्या पिढीमध्ये हे नॉर्मल आहे आत्ताच्या क्रिकेटरसाठी, आणि आमच्या ज्या पिढीचे जे क्रिकेटर्स त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. आणि तू सुरुवात जम्बोसारख्या प्लेअरपासून करतोस, मला दुसऱ्या नंबरला आणलंयस तू, किंवा काही असेल ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि राहिला प्रश्न क्रिकेटचा, तर मी माझं बालपण पूर्ण 4थीपासून मुंबईतच गेलं आहे. मी नेवळनगर कॉलनीमध्ये राहिला होतो कांजूरबागला, आणि माझं सुदैव असं शाळेच्या रस्त्यालाच मैदान आहे आमचं मोठं. ते इथे आता मी बघायचो, आणि माझे दोन्ही मोठे बंधू क्रिकेट चांगले खेळायचे. त्यांच्यामुळे आणि आमच्या बिल्डिंगमधल्या मुलांमुळे पण मला क्रिकेटची आवड निर्माण झाली. ग्रेट. आणि मी अगदी 7वी 8वी पासून, त्या वयापासून मी कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळायला लागलो. बरोबर. आणि गावचं म्हणाल तर माझं अर्ध गाव 70% शिक्षक आणि आर्मीमध्ये भरती होण्यासाठी मुलं त्या बाजूला असतात. टीम होती आमच्या मी लहानपणी, पण एवढं स्पर्धात्मक क्रिकेट नाही खेळायचे. हो, बरोबर. असं. आणि माझं शहरात राहिल्यामुळे इथे क्रिकेट आपसूक चांगलंच झालं. तुमचं संपूर्ण बालपण मुंबईसारख्या ठिकाणी कांजूरमार्गला गेलं, आणि क्रिकेटची पंढरी मुंबई, आणि तिथून क्रिकेटचे धडे कसे गिरवले? नक्कीच. माझ्या नेवळनगर कॉलनीमधली पण एक लेदरची पण टीम चांगली होती नेवळनगर कॉलनीतली आमची, आणि टेनिसची पण KCC म्हणून एक टीम होती आमची त्यावेळची. म्हणजे नाही अगदी म्हणशील तू राहुल, मॅचलेस प्रेसी यांच्या लेवलची नाही, पण त्यांच्या खालोखालचे प्लेयर्स तेवढ्या कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटर होते. आणि जी प्रॅक्टिस पण चालायची त्यात दर्जेदार असायची. अक्षरशः सांगायचं म्हटलं की ते जेव्हा खेळायचे तेव्हा आम्ही बॉल गॅदर करायला विकेट किपरच्या मागे उभे राहायचो, की बॉल आणून द्यायला प्रॅक्टिसमध्ये त्यांना. इथपासून सुरुवात झाली, आणि त्यांना बघूनच मी क्रिकेट शिकलो. जसा तुम्ही उल्लेख केलात की बॉल बॉय, प्रत्येकाचं बालपणीय ही सुरुवात इथूनच होते, आणि सुरुवातीच्या बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी काय आहेत तुमच्या? नक्कीच. त्यातली एक मजेशीर आठवण सांगतो. खेळायला म्हणजे लहान असल्यामुळे जेव्हा रविवारच्या प्रॅक्टिस मॅचेस असायचे किंवा टुर्नामेंटच्या मॅचेस असायचे, एखादा प्लेअर कमी पडला तर आम्हाला फिल्डिंगसाठी घ्यायचे. असंच एकदा खेळता खेळता मी, मला वाटतं 5वीला असेल, आणि मला घेतलं होतं खेळायला. तर फिल्डिंग करताना मी एका प्लेअरच्या पुढे आलो धावत, आणि त्याच्या बॉलवर माझा पाय पडून घसरलो. तो प्लेअर माझ्या अंगावर पडला, माझा हात फ्रॅक्चर झाला. ही माझी सुरुवात होती क्रिकेटची. बरं, तो पडल्यानंतरच उभारून घेण्याचं साठवण करणं असा प्रकार नाही. माझ्या मोठ्या भावाने पकडलं, कानाखाली वाचवली, तू कशाला आलास खेळायला म्हणून. असं इथपासून माझी सुरुवात होती. पण नंतर खरोखर क्रिकेटची जेन्युइन आवड होती, म्हणून मी आता जे काय आहे ते तेव्हापासूनच्या, आणि त्या क्रिकेटर्सचं मला खूप आभार मानायचे, कारण ते नसते तर मी नसतो घडलो. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात शैक्षणिक वारसा चांगला आहे, आणि तुम्ही देखील एक उच्च शिक्षित आहात, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जे तुम्ही प्रावीण्य प्राप्त केलंय ते वाखणण्याजोगं आहे. त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. ह्याच्यासाठी मी एकच सांगेन, सराव खूप चांगला होता, आणि माझं नशीब चांगलं. मी ग्राउंड खरोखर मला कॉलनीमध्ये पण चांगले ग्राउंड्स होते आमच्या. त्यानंतर मी 2000 मध्ये इकडे शिफ्ट झालो नवी मुंबईमध्ये. अगदी माझ्या घराच्या जवळ पण 2-3 चांगले ग्राउंड्स आहेत, आणि क्रिकेट खेळणारी मुलं मिळाली, मित्र मिळाले. आणि माझं क्रिकेट आजही थांबलेलं नाही. बरोबर. म्हणजे इव्हन मला असं वाटलं की बऱ्याच लोकांना ठिकाणचे ग्राउंड जातात, त्याच्यामुळे त्यांचं किंवा कामामुळे म्हणा, इतर गोष्टी असतात फॅमिलीच्या, क्रिकेट थांबतं. पण मला तसं नाही झालं. मला अगदी मित्रमंडळी, ग्राउंड आणि फॅमिली सपोर्ट, त्याच्यामुळे आजही क्रिकेट चालतं. आणि फक्त क्रिकेटच नाही तर इतर खेळ देखील तुम्ही चांगले खेळता, आणि ती तुम्हाला बालपणापासून आवड आहे. म्हणजे जेवढे क्रिकेटमध्ये तुम्ही हुशार आहात, सर्वोत्तम खेळाडू आहात, तेवढे इतर खेळामध्ये. त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. मला खेळ म्हटलं की खूप आवडायचे. पहिल्यापासून शाळेच्या वयापासून आवड होती. अगदी शाळेचं म्हणशील तर लंगडी, खो खो, कबड्डी, हिंदकरंडकच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी दादरला. दादरला वगैरे, किंवा प्रत्येक शाळेच्या ठिकाणी ठिकाण ठरलेली असते. मराठी शाळांची मोठी नावाजलेली स्पर्धा होती हिंदकरंडक म्हणून. मग तेव्हा आमची खो खोची प्रॅक्टिस चालायची अगदी 4थी 5वी पासून. आणि त्या वयात जो सराव करायचो आम्ही, धावण्याचा म्हणा किंवा काही,
तो मला कामाला आला क्रिकेटमध्ये फिटनेससाठी. कारण ते जे आता ती जी मेहनत केलेली आहे ना बरोबर. ती आता मला कामाला येते. कधी कधी आम्ही आता या वयात फोटो सुटतात किंवा धावता येत नाही होतं, पण त्याचा मला आता फायदा होतो. मी खो खो चांगलं खेळायचो, लंगडी खेळायचो, कबड्डी खेळायचो, कॅरमला पण मी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोहोचलो होतो Wow, लहान वयात. पण क्रिकेटकडे जास्त कल होता म्हणून मी इकडे वळलो. जर क्रिकेटमध्ये तुम्ही नसता तर इतर खेळात देखील तुम्ही राज्यस्तरापर्यंत नक्कीच, पोहोचले नक्कीच. असतात, कारण तेवढं टॅलेंट होतं. परंतु टेनिस क्रिकेट असू द्या अथवा लेदर क्रिकेटमध्ये देखील तुम्ही चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायचं, त्याबद्दल नक्की काय सांगाल? नक्कीच. लेदर क्रिकेटचं मी सगळं श्रेय माझे निवडणूक कॉलनीमधले आमचे जे कोच होते, सर होते आमचे, हा. गवंडे सर म्हणून, हा. त्यांचं मी मरेपर्यंत ऋणी राहीन. कारण बरं. त्यांनी जे आम्हाला शिक्षण दिलंय, शिक्षण म्हणण्यापेक्षा एक गुरु असतं त्यांच्या बोलण्यामध्ये असतं. बरोबर. इतर कोचेस चांगला खेळला प्लेअर की त्याला बरोबर. हे म्हणतात बाबा तू चांगला खेळलास, हो. मॅच जिंकली खूप झालं. पण मला आजही ती खंत वाटते. आज सर ते हयात नाहीत, मला खंत वाटते त्यांची की त्यांच्या तोंडून कधी असं आलं नाही की दत्ता तू आज चांगला खेळ. उलट ते म्हणायचे तू असा आउट व्हायला नव्हता पाहिजे होतास, बरोबर. तू टेनिस टाईप शॉट खेळलास आणि आउट झालास. तुला सांगितलं मी टेनिस खेळू नको, तू टेनिसच्या मागे धावतोस. बरोबर. हे आलं बॉलिंग मध्ये. तू तुझा जो नॅचरल स्विंग आहे, आउट स्विंग म्हण किंवा काही, त्या गोष्टींकडे लक्ष दे. बरोबर. म्हणजे ते सॅटिस्फाईड नसायचे माझ्या चांगल्या परफॉर्मन्स. हो. ते मला बॅक ऑफ द माइंड राहायचं की सर खुश नाहीयेत. त्याच्यामुळे मी अजून चांगलं खेळायचा प्रयत्न करायचो आणि ते आज घडलं. पण मला आज वाटतं ते आज हवे होते. तेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे घरात जसे आई वडील महत्त्वाचे तसे क्रिकेटच्या खेळात गुरु महत्त्वाचे. आणि लेदरमधील तुमची T20 मधील एक आठवण आहे, एका सामन्यात 7 विकेट, तो काय किस्सा आहे सर? नक्कीच. आमची ICPL म्हणून इंटर कॉलनी क्रिकेट प्रीमियर लीग होते निवडणूक कॉलनीमध्येच. आणि मी तरुण असताना नव्हती ती स्पर्धा. आता माझ्या गवंडे सरांचाच एक मुलगा आहे सुपुत्र भूषण गवंडे म्हणून, Okay. त्यांनी अगदी कॉलनीचं कर्णधार पद भूषवलंय. बरोबर. कॉर्पोरेट लेवलला पण ते ॲसेंचर सारख्या कंपनीमध्ये ते होते. बरोबर. तिथे त्यांनी त्यांचे कॅप्टन्सी केले आणि त्यांच्या कल्पनेतून ती टुर्नामेंट सुरू झाली आमच्या कॉलनीमध्ये. ग्रेट. आमच्या निवडणूक कॉलनीची पण चांगली टीम आहे हा. लेदरची. तर त्याचा उद्देश होता की यंग पोरांना लेदर क्रिकेटमध्ये चांगल्या संधी निर्माण व्हाव्या, त्याच्यासाठी आम्ही ती स्पर्धा सुरू केली. आणि त्याही स्पर्धेत मग आम्ही भाग घ्यायचो. मी ऍक्च्युली कॉलनी सोडून मला 20 वर्ष झाली, बरोबर. पण त्यांनी आमच्यासारख्या खेळाडूंना तिथे खेळायला मिळावं म्हणून ती अपवाद ठेवला की कॉलनी सोडून जे आधी राहायला होते त्यांना पण त्याच्यामध्ये सामील करून घेतलं. हो. मग आम्ही त्याच्यात खेळायला लागलो. आणि त्या एका टुर्नामेंटमध्ये मी 6 ते 7 विकेट घेतले होते. T20 क्रिकेटमध्ये 6 विकेट 5 विकेट घेणं मोठी गोष्ट आहे. तसं क्रिकेट घेणं. आणि आजही मी चांगलं खेळतो क्रिकेट. पण ती हॅट्स ऑफ टू ती माझी कमिटी आणि जे प्लेयर्स आहेत बरोबर खेळतात त्यांच्यामध्ये. वय वर्ष आज 47, 46. आणि या वयात देखील ज्या प्रकारचं तुम्ही क्रिकेट खेळताय, स्वतःला कसं मेंटेन ठेवता आणि फिटनेस आणि प्रॅक्टिस या गोष्टीचा समन्वय कसा साधता? नक्की. त्यासाठी कुठलेही आता वय म्हणतात ना, एज इज जस्ट नंबर, तो बरोबर. प्रकार आहे. आणि आजही प्रत्येक जो क्रिकेट खेळणारा मनुष्य किंवा माणूस आहे त्याला वाटतंच की तो मनाने कधी म्हातारा होत नाही. बरोबर. आमचंही तेच आहे. आम्ही थोडे जास्त एफर्ट देतो, प्रॅक्टिसला वेळ काढतो, मॅचेस खेळतो. आणि जेवढा वेळ मिळेल क्रिकेटच्या संबंधित हो. जेव्हा आम्ही कामं करतानाही युट्यूबला मॅच कुठे लाईव्ह चालू असतील, यंग पोरांचे क्रिकेट काय आहेत, त्यांचे कसे नवीन टेक्निकने ते खेळतात, ते आत्मसात करायचा प्रयत्न करतो. एक प्रश्न विचारेन सर, पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट खूप बदललंय. खूप स्वतःला कसं ऍडजस्ट करता त्या नक्कीच. क्रिकेटमध्ये? त्या क्रिकेटमध्ये बोलायचं झालं तर आजकाल आम्ही आता 40+ खेळताना आमचे कधी विषय निघतात. ते स्वीप शॉट बसून मारतात, रिव्हर्स मारतात. हो. ते क्रिकेट त्यावेळी नव्हतं. बरोबर. म्हणजे त्यावेळेचं क्रिकेट दर्जेदार होतं असं म्हणायला गेलं. आजचंही दर्जेदार आहे, मी असं म्हणत नाही की दर्जेदार नाहीये. पण त्यावेळेचे बॉलर्स आणि जे माइंड होतं प्लेयर्सचं, म्हणजे जो दर्जा होता तो खूप वरच्या पातळीवरचा होता. हो. म्हणजे एखाद्या प्लेअरला कुठला बॉल खेळणं अवघड आहे एवढा अभ्यास त्यांच्या एक मॅच खेळल्यानंतर त्यांना कळायचं. बरोबर. आणि त्यावेळेला जे दर्जेदार बॅटिंग म्हणा, आता त्या काळातले खूप प्लेअर आहेत नावाजलेले, त्यांची सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये. पण ते क्रिकेट म्हणजे संत, थोडंफार आजच्या तुलनेत संत होतं. म्हणजे 8-8, 10-10 ओव्हरच्या मॅच असायच्या. बॉलची फर गेल्याशिवाय एखादा 6 मारणं म्हणजे विचार पण नाही करायचे ओपनर बॅट. उमेश मांजरेकर सर म्हणा किंवा अविनाश जाधव सर किंवा इतर मोजके खेळाडू होते की ते नवीन बॉल सुद्धा 6 मारायचे, पण ते ताकदीच्या जोरावर. तो क्रिकेट होतं. आजचं क्रिकेट कसं झालंय, व्हेरी फर्स्ट बॉल रिव्हर्स, तुम्ही यॉर्कर टाकला तर रिव्हर्सला 6 मारतात. म्हणजे असं क्रिकेट झालं. म्हणजे प्लेयर्स पण तेवढं त्यांचं क्रेडिट आहे, बॉलचं क्रेडिट आहे, बॅट्स आल्यात हलक्या त्यांच्या वजनानुसार किंवा काही, ते खूप फरक आहे.
आजचे क्रिकेटर्स त्यांच्या लेवलला ते चांगलेच खेळतात, पण हो. मी 10 पैकी 10 मार्क देईन जुन्या क्रिकेटर्सला. हो. कारण तो दर्जा आणि ते टेम्परामेंट ते आजकालच्या प्लेयर्स मध्ये नाही. हो. एखादा चांगला लेफ्ट आर्म स्पिनर आला किंवा उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणार त्यावेळेचा जरी गोलंदाज आला हो. तरी आजकालचे प्लेयर्स नाचतील आणि नाचतात, दिसतात सुद्धा आपल्याला हो. बऱ्याच ओपन प्लेयर. आज नजीम गुल्ली सारखा प्लेयर्स आहे, जंबो सरांसारखा प्लेअर आहे, तेही एखाद्या प्लेयरची दांडी वाकवू शकतात 2 पायाच्या बॉल टाकून. हो. एवढा त्यांच्यामध्ये स्किल आहे. जसं तुम्ही उल्लेख केलात की पूर्वीचं क्रिकेट खूप कौशल्यपूर्ण होतं आणि आताचं क्रिकेट थोडंसं फास्ट झालंय, परंतु त्या काळच्या अशा काही आठवणी आहेत, अशा काही टीम बरोबर तुम्ही खेळलात की त्या आठवणी तुमच्या आतापर्यंत लक्षात आहेत? नक्कीच. मी आता मला वाटतंय आम्ही एक मुरुडला टुर्नामेंट खेळतो, आयकॉन प्लेसची टुर्नामेंट. ओके. माझ्या टीम मध्ये मंगेश साळुंखे माझ्याबरोबर जुईनगरचाच प्लेअर आहे तो. आपला भूषण पाटील होता नवी मुंबईचा हो. पहिला, त्याच्यानंतर अजून एक प्लेअर होता आमच्यातलं नाही. अशा आम्ही 4 जण गेलो होतो आणि आमच्या अगेन्स्ट प्लेयर्स होते कृष्णा सातपुते, साजिद लाला, अजून 2 लेफ्ट आर्म बॅट्समन चांगले होते. त्यांच्या अगेन्स्ट मी ते पहिल्यांदा खेळ टुर्नामेंट कॉम्पिटिटिव्ह त्या लेवलची. जवळपास मला वाटतं 3 लाख काहीतरी बक्षीस होतं त्यावेळी. आणि माझ्या बॉलर्सने मंगेशने जो मी पण त्यांना रॉंग वन वगैरे जे टाकले ते त्यांना समजले नाही. कारण कसं असतं त्यांना त्याच 16 टीम मध्ये खेळायची सवय, बॉलर त्यांच्या ओळखीचे असतात. आमच्यासारखा एखादा नौखा बॉलर असेल फसतात. बरोबर. आणि मंगेशचा मी जो उल्लेख केला, त्याने एक यॉर्कर बॉलर कृष्णा सातपुते त्रिफळा उडवला, त्याला तो बॉलच कळला नाही. मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली आणि त्यांना माहिती आहे आम्ही मंगेशलाच बॉलिंग देणार, तर तो बॅटिंगला पण आला नाही. म्हणजे एवढा होता. आणि हे सांगायचा उल्लेख काय मला आता तुला, की बाकीच्या खेळाडूंमध्ये आज जे युट्यूबला नावाजलेले प्लेयर आहेत, पण तसे त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या खेळाडूंमध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट युट्यूबवर दिसत नाही. आणि युट्यूबर्स काय करतात की व्ह्यूज मिळावे म्हणून नावाजलेले प्लेयर्सच व्हिडिओ टाकतात. आता समजा त्याने जे कृष्णा सातपुतेचा जो त्रिफळा उडवलाय तो अप्रतिम बॉल होता आणि तो व्हिडिओ रील बनण्याला लायक होता आजच्या काळात म्हणायचं, पण ते नाईलाजाने झालं नाही. म्हणजे माझ्यापेक्षा किंवा चांगले आजही खूप चांगले क्रिकेटर्स आहेत, पण त्यांना ते वलय मिळालं नाही, जे त्यांचं क्रेडिट मिळायला पाहिजे होतं गेमचं ते मिळालं नाही. बरोबर. जसं तुम्ही उल्लेख केलात की कौशल्य होतं, टॅलेंट होतं, पण त्यांना तो दर्जा प्राप्त झाला नाही. रिअल क्रिकेट आणि रिअल क्रिकेट याबद्दल काय? रिअल क्रिकेटचं म्हणतील की आजकाल त्याचं पेव फुटलेलं आहे. म्हणजे एखादा 6 मारला की प्लेयरची कॉलर टाईट होते आणि मी 6 मारला, अगदी ते म्युझिकचे व्हिडिओ येतात त्यामुळे सगळंच बघतो. पण रिअल क्रिकेट त्याची कसोटी केव्हा लागते, जेव्हा तुमचा संघ अडचणीत असतो. त्यावेळी तुम्ही जे परफॉर्मन्स देता तुमच्या टीमसाठी, भले ती टीम तुमची गावची असो किंवा तालुक्याची असो किंवा प्रोफेशनल लेवलची असो, तिथे तुम्ही जो अंडर प्रेशर जो परफॉर्मन्स देता ते रिअल क्रिकेट झालं. आणि चांगल्या दर्जेदार प्लेयर्सच्या अगेन्स्ट ते रिअल क्रिकेट झालं. आणि रिअलचं म्हणशील मी तो सांगितलं, एक बॉलला 6 मारला किंवा एखाद्या चांगल्या प्लेअरला तो आउट केलं, कॅच पकडली, त्याच्यात लगेच रील बनवतात मुलं. पण त्या टुर्नामेंटचा इतिहास काय आहे, म्हणजे रिझल्ट ऍट द एंड ऑफ द डे रिझल्ट काय आहे, तुम्ही तो टुर्नामेंट जिंकला का, ते कळत नाही त्याच्यामध्ये. ते रिअल क्रिकेट आहे. आता तुमच्या 2002 सालची आठवणी एक आहे, एक मोठी स्पर्धा तुम्ही वसई गणेशपुरीला खेळत होतात आणि तिकडची आठवण म्हणजे तिथून जो घरातून तुम्हाला जे मिळालेलं प्रेम त्याबद्दल काय सांगा? नक्की त्याचा किस्सा मजेशीर आहे. मी तेव्हा आमचं क्रिकेट कॉम्पिटिटिव्ह सुरू झालं होतं. भांडूपची व्हिनस 11 म्हणून माझा कनक 11 आजची 40+ टीम आहे भांडूपची. त्याचा जो मालक आहे अजय बोरगरे, तो माझा चांगला मित्र आहे. त्यावेळेची आमची व्हिनस 11 म्हणून टीम होती. अच्छा. आणि त्या वेळेचे आमचे जे ऍव्हरेज प्लेअर होते, ऍव्हरेज म्हणण्यापेक्षा आमचे चांगले अशी प्लेअर करून नवीन नवोदित खेळाडूंची टीम होती. आणि अगदी त्या टुर्नामेंटला आम्ही राहुल मॅकलेस सारख्या टीमचा अगेन्स्ट चांगला परफॉर्मन्स करून जिंकलो होतो टुर्नामेंट. त्या टुर्नामेंटला मी फिल्डिंग करताना कॅमेऱ्याच्या माईकवर पडलेलो, लाईव्ह टुर्नामेंट होती एरियामध्ये केबलवर, त्याच्या स्टँडवर मी पडलेलो फिल्डिंग करताना. माझी मान दुखावली होती, मला वळता येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी फायनल होती सुदैवाने. त्याच रात्री आम्ही मुक्काम केला त्या नित्यानंद महाराजांच्या मंदिरात. आणि त्या गावातल्या लोकांनी मलम वगैरे लावून मला ओके केलं, सकाळपर्यंत खेळण्याला केलं. आणि त्या टुर्नामेंटला मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली. सुपर. आणि ती सिरीजची ट्रॉफी एवढी सुंदर आहे, तू बघशील नंतर. आणि ती ट्रॉफी मी जेव्हा घरी घेऊन आलो, 2002 सालची गोष्ट आहे, तेव्हा माझे वडील क्रिकेटच्या विरोधात बोलायचे त्याच्या अगोदर. पण त्यावेळी मला म्हणायला लागले, तुला मी वेंगसरकरच्या अकॅडमीमध्ये तुला जायचंय का, तुला पैसे हवेत का? मला अक्षरशः हसायला आलंय की म्हटलं, मला त्यांनी विचारतो हसतोय का? म्हटलं बाबा माझं वय आता 27-28 आहे. तुम्ही जर 14-15 वर्षाचं असताना मला संधी विचारला असतंस की खेळशील का किंवा काय, तर मला काहीतरी स्कोप होता. बरोबर. आता हे वय माझं कॉम्पिटेटिव्ह खेळायचं नाहीये, मी आता हौशी क्रिकेटर झालोय. त्याच्यामुळे ते थोडीफार खंत म्हणशील तरी चालेल, पण
तो एक किस्सा होता की त्याच्यात मला घरातल्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की हा खरोखर चांगला खेळतो. बरोबर. आता घरातल्यांच्या विषय निघाले तर फॅमिली सपोर्ट कसा आहे आणि एवढं तुम्ही क्रिकेट खेळता, सातत्याने नोकरी करत असतात आणि क्रिकेट बरोबर फॅमिलीकडे देखील लक्ष देणं जमत नाही, परंतु घरातून फॅमिली सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे? नक्कीच घरातल्या प्रत्येक, मी तर म्हणत प्रत्येक क्रिकेटरच्या पाठीमागे फॅमिली सपोर्ट महत्वाचा आहे. कोणी असो, मीच नाही म्हणत, कारण घरातल्यांनी खेळायला सोडलं नाही तर तो मैदानावर पोचणार कसं नाही बोस. आणि मी चांगले खेळायला लागल्यापासून आणि आईला वडिलांना माझ्या आवडायचंच नाही प्रश्न. आईला मी फसवून जायचो, भाऊ माझे मदत करायचे, ठीक आहे खेळतो चांगला खेळ, पण लग्न झाल्यानंतरही माझ्या सौने मला चांगला हेल्प केला. आजही त्यांना खंत वाटत नाही की, म्हणजे खंत वाटण्याशिवाय त्यांना म्हणशील नाईलाज आहे, हो. ह्या थांबणार नाहीये. हो, या वयात आणि खूप चांगला सपोर्ट आहे. ते मला असं म्हणत नाहीत की तुम्ही दर शनिवार बाहेर असता किंवा काय आम्हाला वेळ देत नाही, असं म्हणत नाहीत. आणि त्यांचं खरोखर हॅट्स ऑफ टू, कारण त्यांच्यामुळे आहे. हो. आणि हिचं बऱ्याच वेळा मला दुखापती झाल्यात खेळताना वगैरे काय, त्यावेळी पण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सुपर. त्याच्यामुळे मी चांगला खेळलो. क्रिकेट जेवढं तुम्ही चांगलं खेळता, नोकरीकडे देखील तेवढं प्रामाणिकपणे लक्ष देता. आताच्या खेळाडूंकडे कुठेतरी याची कमतरता भासवते? नक्कीच मला हे चांगला प्रश्न विचारलास तू. हे बोलायचं होतं, मी प्रत्येक वेळा बोललेलो आहे की इव्हन मी जावळी प्रीमियर लीगमध्ये सिरीज मिळाली तेव्हा पण मी माईकवर बोललो ही गोष्ट. कारण आजकालची मुलं कशी आहेत की एक गाव 11चं जे क्रिकेट खेळतात तेव्हा ते लोक काय करतात, गावची टी शर्ट मिळतात, शूज मिळतात, काही ट्रॅक मिळतात किंवा बक्षिसं मिळतात, काही ते तेवढ्या पुरती असतात. आणि जेव्हा जी उलट की प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे तिथे तुम्हाला पैसा पण मिळतो. म्हणजे आज एवढं झालं की प्रोफेशनल टेनिस खेळणाऱ्या प्लेअरला नोकरीची गरज नाही. पण एक गाव 11चं क्रिकेट अजून प्रोफेशनल लेवलला गेलेलं नाही आपल्या भागातलं तरी किमान. तर त्यात ते व्हावंच जातात. आणि म्हणजे सेल्समॅनची नोकरी म्हणा, चांगलं शिक्षण असून सुद्धा एखादे म्हणजे पळवाट करणारी नोकरी बघतात की शनिवारी सुट्टी मिळाली पाहिजे, भले त्याचा पगार कमी मिळू दे मला, त्या दृष्टीने ते विचार करतात. आणि ते चुकीचे आहे अत्यंत. कारण क्रिकेट आजही, मी ऑन स्क्रीन बोलतोय कारण आजही असा खेळ आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म मध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला लोक विचारणार, त्याच्यानंतर तुम्हाला एक ठराविक काळानंतर तुमच्या हालचाली मर्यादित होतात, तुम्ही तेवढ्या लेवलचं क्रिकेट खेळू शकत नाही. मग तुम्हाला नोकरी चांगली मिळवणं क्रमप्राप्त आहे तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्या स्वतःसाठी. मग त्याच्याकडे पहिलं लक्ष द्या. आणि जर लेदर क्रिकेट खेळताय वेल अँड गुड, टेनिसलाही चांगले दिवस आहेत चुकीचे याच्या पुढे, त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करा आणि तुमच्या फॅमिलीला आणि नोकरी, शिक्षण त्याला पहिला वेळ द्या. माझंही प्रामाणिक मत. ॲब्सोल्युटली राईट. सर, जावळी प्रीमियर लीगचा विषय निघाला, 2 वेळा मिस्टर JPL. तरुण खेळाडूंसोबत खेळत असताना 2 वेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवणं सोपं नव्हतं, परंतु ते तुम्ही करून दाखवलं. नक्कीच याच्यासाठी मी जावळी क्रिकेट असोसिएशनचे आभार मानेन. कारण आपल्या सगळ्या जेवढ्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याच्यामध्ये मला वाटतं एक गाव 11ची टीम रजिस्टर असणं गरजेचं असतं. माझी ती नव्हती, पहिल्यापासून नाहीये. त्यात मला माझ्या 40+ संघाने पाठिंबा दिला, त्यामुळे मी जावळीत खेळू शकलो. आणि त्या टीममध्ये खेळल्यामुळे मला जावळी प्रीमियर लीग खेळायची संधी प्राप्त झाली. आणि ती मी 40 नंतरच झाली. 2021 आणि 23ला मला वाटतं सिरीज मिळाला मला. आणि माझ्या सगळं क्रेडिट मी 40+च्या टीमला देईन. आणि क्रिकेटर्सचं म्हणशील तर यंग मुलाबरोबर खेळताना एक वेगळ्या ऊर्जेने खेळायला लागतं आणि खेळावंच लागतं कॉम्पिटिटिव्ह. तेव्हा तू कारण सांगू शकत नाही की माझ्यासमोर तरुण खेळाडू आहे तर मी कसं खेळतो. उलट मी त्यांच्या गेमचा अभ्यास केला किंवा कसे खेळतात प्लेयर्स, त्यांचे कच्चे दुवे काय आहेत. आणि आपल्या भागातलं म्हणशील तर हे युनिव्हर्सल एक गोष्ट सांगतो, चांगले फिरकी गोलंदाज झाले दर्जेदार तर जरा आपले चांगले बॅट्समन पण भांबावतात, एवढं मी नोट केलं. आजही ती खंत आहे, तेवढं दर्जा नाही आपल्याकडे. लेफ्ट आर्म स्पिनर्स म्हणा किंवा चांगले गोलंदाज त्यांच्याबरोबर खेळताना ते जरा चाच पडतात, त्याचा मी फायदा उचलला त्या गोष्टी. आणि फलंदाजीचं म्हणशील तर माझ्याबरोबर माझ्या टीममध्ये विजय सुर्वे लेफ्ट आर्म माझा एक चांगला बॅट्समन होता 40+चा. आणि आमचं बॉन्डिंग तोपर्यंत चांगलं झालेलं आहे आणि चांगलीच फलंदाजी केली. आणि 360 ग्राउंड म्हटलं की चारी बाजूला फटके खेळू शकतो. लेदर क्रिकेटचा तो अनुभव गाठीशी आहेच. बरोबर. त्याचा तर आणि मुलं अनुभवात कमी पडतात. प्रीमियर लीग म्हटलं की थोडं दडपणाखाली खेळतात. आणि आम्ही 40+ असल्यामुळे त्याचा एक मला फायदा होतो आजही त्यांच्याबरोबर खेळताना. अनुभवाचा खूप चांगला उपयोग होतो. हो सर. मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं तर अक्षरशः फिरकीपट्टूसह बॅट्समन लटकतात. नक्कीच. परंतु ही स्किल आताच्या गोलंदाजांना जर आत्मसात करायची असेल ते कशा प्रकारे करू शकतात? त्याच्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे. अगदी मी म्हणेन मी काय सगळेच आपण तुम्ही कॉमेंट्री करतोस किंवा सगळं तुम्ही पण पावल्या वेळात क्रिकेटच्या लाईव्ह टुर्नामेंट बघत असतो.
तो वरच्या लेवलचे जे क्रिकेटर आहे टेनिस खेळणारे हो. त्यांची स्किल त्यांची बॉलिंगची शैली बघा. हो. ते लोक कसे चेंज ऑफ पेस करतात किंवा कुठला बॉल कसा टाकतात. मी सगळ्यात उदाहरण चांगले देईन अनिकेत सानपचं. हो ग्रेट. मुंबईत नंबर 1चा लेफ्ट आर्म स्पिनर आहे अनिकेत आजही माझ्या दृष्टीने. भले आता बरेच आहेत त्यांची नावं घेणार नाही, पण त्याची जी बॉलिंगची कला होती किंवा माझ्याच्या काळामधले समज आता आपल्या महेश होता, हो. मॅथलेस राहुलचे जे बॉलर्स होते, दलवी सर होते म्हणा, खूप चांगले दर्जेदार स्पिनर्स होते की त्यांनी अगदी म्हणजे बॅट्समॅन 90 बॅट्समॅन तर कळलंच लागणार की हातातून बॉल कुठला येतोय, ऑफ स्पिन होणार आहे की लेग स्पिन होणार आहे. तो बॉल पडल्यानंतर बीट झाल्यानंतर कळायचं. हो. ते तुम्ही बघा, ते शिकण्याचा प्रयत्न ते शिकणार किंवा तुमच्या आत्महत्या प्रॅक्टिस कराल. हो. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केलीच पाहिजे तेव्हा तुम्ही ते शिकाल. आता 40+ क्रिकेटचा आपण उल्लेख केला, तर 40+ कोणकोणत्या संघामध्ये तुम्ही खेळलात आतापर्यंत? 40+ची क्रिकेटची सुरुवात केली मी ट्रायडंट 11 राणा अंकलचा संघ होता. राणा अंकल हो. त्यांच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको. ग्रेट पर्सन. ट्रायडंटचा त्यांचा संघ आजही ओपनच्या दिल्ली धमाकासारख्या टुर्नामेंटला पण खेळलाय. ग्रेट पर्सन आहेत आणि त्यांच्या टीममधून मी 40+ सुरुवात केली खेळायला. त्यावेळी माझ्याबरोबर निशांत चिवलकर भाई म्हणून रेल्वेचे चांगले क्रिकेटपटू आहेत, त्यांच्याबरोबर सुरुवात झाली. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. आजही मी एवढं चांगलं क्रिकेटर मंदार गरुड सर झाले, बरेच क्रिकेटर्स आहेत त्यांचे नावं घेणं शक्य नाही मला, पण हो. मी शिकायचा प्रयत्न करतो की खूप चांगले खेळतात. तो दर्जाच वेगळा आहे. आजही माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत बरेच क्रिकेटर. जंबो सर म्हणा, मंदार गरुडे सर म्हणा, बरेच आहेत. ते आजही त्या स्किलने खेळतात. म्हणजे सोपं नाही. मग त्यांच्याविषयी माझ्या मनात एक असं, मी तरुण आहे, मी अजून चांगलं एफर्ट देणं गरजेचं आहे, देऊ शकतो. ते मी करतो. आणि 40+ क्रिकेटच्या अशा काही आठवणी की ज्या तुम्हाला अजून तरुण करत जातील? नक्कीच अशा खूप साऱ्या आहेत. आता एक सांगायचं झालं, कल्याणला एक टुर्नामेंट नाईट स्पर्धा होती. आमची मॅच रात्री 2:30-3 नंतर सुरू झाली. रात्री क्वार्टर फायनलची मॅच होती. आमच्या 40+च्या ग्रुपमधली सेमीफायनलची मॅच होती जवळपास. धनवीर अलिबागचा संघ होता आमच्या समोरच्या संघात नाझिम गुल्ली, मितेश दरबार, आपलं निशांत चिवलकर होते, पुण्याचे चांगले 2-4 बॅट्समन होते चांगले. म्हणजे दर्जेदार संघ होता. नंबर 1चा संघ आहे सध्याच्या काळात 40+चा. त्यांच्याकडे आमची मॅच लागली आणि आमची टॉस आल्यानंतर पहिली आमची बॅटिंग आली. पहिल्याच ओव्हरला मी मितेश दरबारला 22 रन मारले, 4 बाउंड्रीज मारले. आणि पण सोनेपे सुहागा नंतरच्या ओव्हरला झाला. माझ्याबरोबर सचिन सावंत कुर्ल्याचा बॅट्समन माझ्याबरोबर खेळत होता. त्याने नजीम गुल्लीला लागोपाठ 5 षटकार मारले. शेवटच्या बॉलला वाईट टाकलं, मी स्ट्राईक लावलं, मी एक 4 मारला. ती त्याची 36-37 रनची ओव्हर झाली. त्या लेवलच्या बॉलर्सच्या अगेन्स्ट आम्ही रात्री एवढी चांगली बॅटिंग केली आम्ही. म्हणजे ती म्हणजे खरोखर लक्षात ठेवण्यासारखी मॅच झाली आमची आणि ती म्हणजे आम्ही जिंकलो चांगल्या प्रकारे. सर, अपोजिट टीम मध्ये असा एखादा खेळाडू आहे की ज्याला 40+चा की ज्याची बॅटिंग बघून तुम्ही फिल्डिंग करत असताना खूप एन्जॉय करता? नक्कीच असे खूप आहेत. एका दोघांची नावं घेणार नाही मी. आपला नरेश म्हणून अंबरनाथचा एक प्लेअर आहे. म्हणजे त्याचं फिजिकवर जाल तुम्ही म्हणाल की दिप्पाड आहे, पण बॅटिंग म्हणजे काय म्हणाल तुम्ही, म्हणजे कुठलाही बॉल तो बाहेर मारण्याची क्षमता आज आहे तरुण पोरांच्या सहित. वाव. म्हणजे बरेच प्लेयर्स आहेत आता नवीन आलेले पण आहेत, किंवा मंदार गरुडे सरांचं मी नाव घेतो सर, कारण त्यांच्यामुळे जी कला आहे आजही पॉवर प्ले खेळण्याची, ती आजच्या नवीन पोरांमध्ये पण नाही आहे बऱ्याच. म्हणजे एवढे दर्जेदार प्लेअर आहेत. मी 1-2च नावं घेतली, असे बरेच खेळलो. तुम्ही एखादी 40+ टुर्नामेंट बघाल किंवा आता ऑल इंडिया प्रीमियर लीग झाली त्याची जरी तुम्ही मॅचेस बघितल्या ना, गुजरातचा एक आसिफ म्हणून प्लेअर आला होता तेव्हा, त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. म्हणजे 4ही बाजूला त्याने षटकार मारलेले आहेत ग्राउंड. या वयात ते खेळणं म्हणजे स्किल आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की तुमच्या 40+च्या टीम मधील असे काही खेळाडू मॅच फसले, परंतु असा एक खेळाडू की जो त्या परिस्थितीमध्ये जाऊन मॅच काढून देईल? माझ्या आता मी सध्या खेळतोय नेरूळच्या वन सोल्युशन टीम मध्ये आणि भांडूप चिकाने केले या 2 संघामध्ये जास्त खेळतो. म्हणजे असे आहेत बरेच प्लेयर्स. तुम्ही नाव घेऊन बॉलिंगच्या ह्याच्यामध्ये झालं तर माझ्या वन सोल्युशन टीम मध्ये माझा अजय ठाकूर म्हणून माझा एक बॉलर, ते आता 50 झाले. म्हणजे 50 मध्ये पण मीडियम पेसची बॉलिंग करणं, नवीन बॉलने पॉवर प्ले मध्ये. भल्या प्लेयर्सला समोर चांगले बॅट्समॅन असले की ते बॉल हातात घ्यायला कचरतात ओपन टीम मध्ये. बरोबर. तो बॉलर आहे माझा प्लेअर, तो आजही बॉल हातात घेतलाय, बिंदास टाकशील टाकणार एवढं हा कॉन्फिडन्स. ओपन क्रिकेटमध्ये म्हणशील तर डोंबिवलीचा बॉबी म्हणून एक प्लेअर आहे. बॉबी तो गमतीशीर आहे, हेअरस्टाईल मुळे चर्चेत असतो नेहमी. पण त्याला तू कधी म्हणशील बॉलिंग टाकणार का, 4 रन पाहिजेत, 6 रन पाहिजेत, टाकशील का, टाकणार. म्हणजे हे जे गट्स आहे, गट फिलिंग,
भले त्याने मार खाऊन दे, पहिल्याला 6 खाऊन दे, पण बरोबर. तेवढं ते स्किल आहे आणि गट्सने खेळतात ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः ऑलराऊंडर आहात. पॉवर प्लेच्या वर खेळायला आवडते की स्ट्रॉक ओव्हर? पॉवर प्लेची, कारण माझा गेम ताकदीचा नाहीये, स्किलवाला आहे. हा. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण जेव्हा लिमिटेड असतं हो. तेव्हा मी गॅपमध्ये बाउंड्रीज माझा 6 मारायचा हेतू नसतो. त्यावेळेस स्लॉग ओव्हर्सला 6 मारण्याचा गेम होतो. बरोबर. आज प्रत्येक पहिल्या बॉलपासून स्लॉग ओव्हरचं क्रिकेट झालंय, नवीन हा. स्पर्धा बॉल आल्यामुळे त्यात थोडं जरा मला इम्प्रूव्हमेंट करायची मला खरंच गरज वाटते स्वतःमध्ये. कारण मी स्वतः आधी समजायचो की मी 6 मारू शकत नाही, पण माझ्या फ्रेंड्स 11 जुईनगरची माझी टीम आहे लोकल, हा. आम्ही ग्रामीण खेळायचो, त्यांनी पण मला सांगितलं की तू हा तुझ्या डोक्यातून विचार काढ की तू 6 मारू शकत नाही, 4 वाल्या बॉलला हा. तू मारू शकतोस. हा. त्याने जो मला माझा आत्मविश्वास वाढवला, तो मला कामाला येतो आजही. मी इम्प्रूव्हमेंट केली आणि मी 4 वाल्या बॉलला 6 हा. मारू शकतो हे मी सिद्ध केले. क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू की जो नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतो, म्हणजे तुम्ही कधीही त्यांना फोन करा, ते तुम्हाला लगेच सांगतील की हे चुकतंय, ते चुकतंय, हे कर, ते कर. नक्कीच नक्कीच असे बरेच खेळाडू आहेत. आता मी माझे खेळाडूंची नाव घेण्यापेक्षा माझ्या टीमची नावं घेतो. हा. भांडूपची कनक 11ची टीम आहे, Okay. नेरूळची वनसोलजींची टीम आहे. इव्हन आता मी एक गाव 11 तालुक्यामध्ये जावळी तालुक्याची हा. माझी टीम आहे, हा. त्यातले प्लेयर्स आहेत. हा. आमची नेहमी चर्चा चालते. हा. मी कधी बॅड पॅचला असलो मी विचारतो किंवा काही ते लोकही सांगतात. हा. इव्हन कधी कधी ते कचरतात की म्हणजे मनात गृह असते मोठा प्लेअर त्याला कसं बोलावं, पण आहेत असे प्लेअर माझ्या ह्या तिन्ही टीम मध्ये माझे प्लेअर आहेत. हा. ह्याच्यात मी भाग्यवान समजतो, कारण ह्या चुका समजणं गरजेचं आहे. बरं. कारण ह्या लेवलला येऊन एखाद्या प्लेअरमध्ये ॲरोगन्सी आणि ॲटिट्यूड वाढण्याचा फरक असतो, जातं ते डोक्यामध्ये क्रिकेट. हो. किंवा मी खेळतो चांगला सिरीज मिळते, बक्षिसं मिळत आहेत, मला ह्याचं ऐकायची काय गरज आहे. पण आमच्या टीममध्ये असे प्लेअर, इव्हन 12 प्लेअरही आमच्या टीममध्ये असे आहेत हा. की तू बोलतो येऊन बरोबर. की दत्ता तू फास्ट बॉल टाकायला नव्हता पाहिजे हा. होतास, स्लो टाकायला पाहिजे होतास, बॅटिंगला तू चुकीचा खेळास, आडवा नव्हता खेळ, सरळ खेळ. हे माझ्या इव्हन नवी मुंबई 40+ जे टुर्नामेंट्स खेळतो त्याच्यामध्ये पण मला शिकायला मिळतं. आणि मला खरंच भाग्यवान समजतो असे प्लेअर आहेत, त्याच्यामुळे मी इम्प्रूव्ह होतो. सर, तुम्ही एक उच्च दर्जाचे फिरकीपटू आहात. तुमचा सगळ्यात आवडता बॉल कोणता जो तुम्ही गोलंदाजीसाठी नेहमी स्टॉक बॉल म्हणून वापरता? नक्कीच रॉंग वन म्हणून, म्हणजे रॉंग वन आणि फ्लिपरही म्हणता येईल, जो नॅचरल लेग स्पिनरच्या स्टाईलमध्ये येतो, पण तो बॉल राईट हँडेड बॅट्समॅनला आतमध्ये येतो, आतमध्ये. लेफ्टीला बाहेर निघतो हा. किंवा तो सरळ जातो जोरात आणि बॉल टॉस पण होतो. म्हणजे बऱ्याच जे बॅट्समन म्हणजे हार्ड हिटिंग करणारे जे बॅट्समन असतात त्या बॉलला फसतात, कारण त्यांच्या डोक्यात एकच असतं बॉल आला की मारायचं जोरात, पण ते बघत नाही बॉलचं वळण, बाउन्स, त्या बॉलला ते हमखास फसतात. पण टेक्निकली जो एखादा बॅट्समन चांगला खेळणारा असतो, वेट करून खेळतो, त्या बॉलला चांगला खेळतो आणि त्या बॉलचा मला खूप फायदा होतो आणि त्या बॉलला 90% बॅट्समन फसतात आणि मारणंही अवघड. आता तुम्हाला फक्त अशा 2 खेळाडूंची नावं सांगायची आहेत. मी तुम्हाला एखाद्या टीमचं किंवा एखाद्या विभागाचं नाव घेईन. जावली तालुका. जावली तालुक्यातले म्हणजे तर खूप आत्ता नवीन आलेले प्लेयर्स खूप चांगले खेळतात आणि इम्प्रूव्हमेंट आहे. मी जेव्हा सुरुवात केली 40+ टीम मधून सांगितलंच आहे, तेव्हा मी बघितलं, मला क्यू वाटायची जरा की तो दर्जा नव्हता. म्हणजे पेस बॉलिंग खेळणं म्हणा किंवा चांगला बॉल, पण आता ह्या 1-2 वर्षामध्ये मी बघितलं जेवढा खेळ झाला चांगलं सुधारणा झालेत. आणि नाव घ्यायचं झालं तर मी 2 प्लेयरची नाही 3-4 प्लेयरची नाव घेईन. एक रणजित पवार झाला, संकेत गोळे म्हणून आहे, राहुल वांगडे म्हणून एक प्लेअर आहे, अजिंक्य बेलोशी आहे, अजिंक्य गोळे आता पुण्याच्या टीम मधून प्रोफेशनल लेवलला चांगला खेळतोय. आणि त्याच्या लगतच बरेच माझे प्लेयर्स आहेत, आता ते सुधारतात आणि चांगले खेळतात, म्हणजे ते वरच्या लेवलचं प्रोफेशनल क्रिकेटही खेळू शकतात. म्हणजे एवढी त्यांची इम्प्रूव्हमेंट झाली, ते मला आवडतं. सातारा जिल्ह्यातील असे, सातारा जिल्ह्यामध्ये विचार केला तर 11 तालुके आहेत, बरोबर, खूप प्लेअर आहेत, परंतु 2 तुमच्या दृष्टिकोनातून 2 सर्वोत्तम प्लेअर कोणते? एक तर आता नो डाऊट भूषण गोळे ISPL खेळतोय, इतरही स्पर्धा गाजवतोय. बरोबर, तो झाला, त्याचा अभिमान वाटतो. परत पाटण तालुक्यातला गणेश शिंदे आहे आपला, काही मयूर पाणाळकर झाला, बरेच प्लेयर्स आहेत. आपला राजू आला, तुमच्या भागातले बरेच प्लेयर्स आहेत. म्हणजे आहे, फक्त मला एक खंत वाटते त्या लोकांना त्या स्पर्धा खेळायची संधी मिळत नाही म्हणून ते दिसत नाहीत. बरोबर. माझे या प्रश्नाच्या निमित्ताने एक जे पॅकर्स असतात मोठे मोठे, जे मालक असतात, संघ मालक, त्यांना एक मी रिक्वेस्ट करेन की ह्या ज्या प्लेयर्स आहेत एक गाव 11 मधून जे खेळतात, इव्हन मी विजय पावलेची पण इंटरव्ह्यू बघितले, आता पावसाळी लीग मध्ये तो 2-3 टुर्नामेंटला आला होता, त्याने पण सांगितलं की ह्या खेळाडू जर संधी मिळाली तर तेही ISPL सारख्या स्पर्धा खेळू शकतात, पण त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. मी त्या मालकांना विनंती करेन की तुम्ही 1-2 टुर्नामेंट हारलात तरी चालेल, पण ह्या प्लेयर्सना संधी द्या 1-1.5 वर्ष तरी, तेव्हा ते वर येतील आणि ते खरोखर त्या दर्जाचे प्लेयर्स आहेत. तुम्ही
स्किलचा विचार केला, आपले खेळाडू कमी पडतात की त्यांना संधी मिळत नाही, नक्की बरोबर. कारण काय आहे? कारण म्हणशील तर एक संघ मालकाच्या दृष्टीने विचार केला तर हा. संघ मालक जिंकण्यासाठी टीम बनवतो आणि बऱ्याच एक असतं की जे प्रस्तावित प्लेअर आहेत नावाजलेले, हा. समजा कृष्णा तुझं नाव घेईन हो. किंवा काही आयकॉनची जरी स्पर्धा झाली तरी मी त्यांचंच नाव येतं. हो. म्हणजे मी जर संघ मालक असले तर मी आयकॉन म्हणून एखाद्या नवोदित खेळाडूंना संधी देणं हा खूप दुरापास्त आहे. म्हणजे तो वेगळा विचार झाला एकदम, खरोखर ज्यांना टीम बनवायची हो. किंवा काय. पण त्याचाही उपर मालक जेव्हा 40-50 हजार फी भरतो तेव्हा तो साहजिक आहे विचार करतो की मी कमीत Right. कमी माझी टीम फायनल पर्यंत तरी पोहोचली पाहिजे Yes, sure. किंवा माझ्या संघाने चांगला खेळ तरी दाखवला हो पाहिजे. हो. मग तिथे कुठेतरी ते मालक कमी पडतात की लोकल जे टुर्नामेंट खेळणारे प्लेअर असतात चांगले, आता मी जी दावळी त्याला केली नाव घेतलं, त्यांना संधी मिळत नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त मग आता समजा पुण्याचे प्लेयर्स आले, साताऱ्यातले आले, नाशिकचे आले, ते आता गेल्या आजच्या डेटला म्हणशील तर केतन मात्रसारखा प्लेअर किंवा करण अंबाल ते प्रिफर करतात. हो. आपल्या भागातल्या जरी टुर्नामेंट असल्या, प्रीमियर लीग, सातारा, महाबळेश्वर, कुठलीही हो सर, बरोबर. तुम्ही आता बघितलंय. राईट. माझं म्हणणं आहे, तिथे तुम्ही गट्सने आपल्या प्लेयर्सला आयकॉन ठेवा, ऑल इंडिया आयकॉन ठेवण्यापेक्षा, कारण 100%. ते त्यांचं क्रिकेट कमी हो. नाही, ते खेळतात. हो. आपल्या भागातल्या 2 प्लेयर्सला आयकॉन ठेवून त्या टुर्नामेंट तुम्ही आपल्या भागातल्या प्लेयर्सही खेळा. म्हणजे जे 9 प्लेयर्स आपल्या भागातलेच घ्या हो. आणि 2 प्लेयर आपल्या भागातलेच आयकॉन ठेवा, हा. इतर तालुक्यामधले मिळून. तेव्हा ते प्लेयर्स दिसतील लोकांना, तेव्हा ते वर येतील. सोमवार ते शुक्रवार जॉब, शनिवार रविवार क्रिकेट, आणि या वयात देखील तुम्ही हे संतुलन ठेवलंय ते खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल आपल्या तरुण खेळाडूंना तुम्ही काय मार्गदर्शन देऊ शकाल? नक्कीच. मी मगाशी पण सांगितलं की पहिलं फॅमिली, काम. कारण तुम्ही काम कराल तर तुम्हाला घरी पगार येईल हो. किंवा काही असेल तुमचा व्यवसाय तरी मला एक अभिमान वाटतो, आपले बरेच क्रिकेटपटू आहेत ते व्यावसायिक आहेत. म्हणजे स्पोर्ट्सची दुकानं आहेत किंवा इतर कुठले आहेत ते करतात, ते करा. कारण ते तुम्हाला एक स्टेबल इन्कम आहे, ते तुम्हाला गरजेचं आहे. आणि रविवारी मला वाटतं सगळ्यांना सुट्टी असते. हो. रविवारच्या दिवशी बिंदास खेळा आणि शनिवार रविवार जर शुक्रवार शनिवार जर मॅचेस येतात तर तुमचं काम ऍडजस्ट होईल ते बघून करा. मी आजपर्यंत तसंच करत आलो. सुदैवाने मला तसं कंपनी पण मिळाली, जॉब तसा मिळाला IT क्षेत्रातला, आणि 2018 पासून वर्क फ्रॉम होम असल्यामुळे शनिवार रविवारी मला वेळ मिळतो. आणि कंपॅरिझन करू नका माझ्याशी किंवा इतर कुठल्याही मोठ्या क्रिकेट, कारण प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे. हो. आता मी माझ्या लाईफमध्ये काय स्ट्रगल केलं हे मला माहिती आहे. मोठ्या क्रिकेट फक्त त्याच्या प्रसिद्धीकडे आणि चमचमाकडे जाऊ नका, त्याच्या पाठीमागची मेहनत काय. आजही जे प्लेयर्स ISPL जे खेळतात टेनिसचे, येस, त्यांची मेहनत बघा. ते लोक नेटमध्ये प्रॅक्टिस किंवा काय करतात, त्यांचा जॉब करतात कसे, ते सगळं जाणून घ्या. युट्यूबला आपण मॅच चालू असताना कमेंट करतो, अरे हा आलाय का, तो आलाय का. बरोबर. ते येतात किंवा काय येतात ते कधी त्यांना ग्राउंडमध्ये जाऊन भेटा आणि ते विचारा. मी विजय पावलेचं परत एकदा नाव घेईन, कारण त्याचं मी इंटरव्ह्यू आफ्टर मॅच त्याची मी बघितलं बाईट एकदा. त्यांनी खूप चांगलं घेतलं की तुम्ही प्लेअर बरोबर सेल्फी काढण्यापेक्षा त्याने जे स्ट्रगल केलंय काय, कारण तो ग्राउंडवर जो मेहनत करतो, शुअर, प्रॅक्टिसला किती वेळ देतो, फिटनेसला काय देतो, डाएट काय, कसं हे करतो इम्प्रूव्हमेंट, ते तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. नाही की त्याच्यावर सेल्फी काढून तो स्टेटसला ठेवायचा आणि मिरवायचं. ह्याच्यामुळे तुमचं क्रिकेट इम्प्रूव्ह नाही होणार आहे. रील ह्यात तुम्ही जर चांगलं शिकला ना तर ते वेल अँड गुड, तुमच्या स्वतःसाठी पण चांगलं आहे आणि ते आत्मसात करा, हेच मी म्हणेन. तर शेवटचा प्रश्न विचारेन, येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटला सोनेरी दिवस येणार आहेत आणि आपल्या ग्रामीण खेळाडूंनी त्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी प्रॅक्टिस, फिटनेस याचं मॅनेज कसं करावं आणि त्याचबरोबर आपलं शिक्षण. नक्कीच. कारण आता म्हणलं तर सुवर्णयुग आहेच, आलेलंच आहे. आणि आता लास्ट स्पर्धा झाली दिल्ली धमाकाची झाली आहे, 70-70 झाली. त्याच्यामध्ये मला माहित नाही कित्येक लोकांनी ते पाहिलं की नाही, ते रील्स होते, जे ऑर्गनायझर होते त्यांनी घोषणा केली आहे पुढच्या वर्षी 2 करोड आणि 1 करोडचं बक्षीस ठेवणार. म्हणजे विचार करा, एवढ्या बक्षिसाच्या स्पर्धा होत आहेत आणि वरच्या लेवलच्या. आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये 50,000, 25,000, 1 लाखापर्यंत खेळतो. त्याच्यामध्ये मला वाटत नाही 1 गाव 11 मध्ये म्हणजे वाटणी मिळते किंवा त्यांना शेअर मिळतो त्याचं, ते मला माहिती ते पण आहे. ह्या ज्या तुम्ही जर मेहनत केलात 1 गाव 11 मधल्या स्पर्धामध्ये जरी तुम्ही मेहनत केली आणि एखाद्या मालकाने तुम्हाला बघितलं, तुमच्या रील्स किंवा काही रील्सचा जमाना आहे, एखाद्या संघ मालकाला तुम्ही आवडला तर वरच्या लेवल तुम्हाला खेळायला संधी मिळाली, तुमचं लाईफ बनेल डेफिनेटली. म्हणजे एखाद्या स्क्वॉडमध्ये तुम्ही जमा झाला, तुम्हाला प्रोफेशनली नाही म्हटलं ते महिन्याचं इन्कम. मी एक किस्सा सांगेन. आता आजकाल ISPL खेळणारे प्लेयर्स आहेत, ते जे बॅट वापरतात त्या बॅटला स्टिकर लावण्याचे देखील ते लोक पैसे घेतात. वर्षभराचं कॉन्टॅक्ट होतं. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता पैसा टेनिस क्रिकेटमध्ये किती आहे. तर तुम्हाला खरोखर तुम्ही खेळताय, तुम्ही मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि समतोल साधा, प्रॅक्टिस, तुमचं शिक्षण, नोकरी आणि प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
तुम्ही आत्मसात करा आणि तुलनेच्या ह्याच्यात पडू नका बरोबर. की ह्याच्यापेक्षा मी चांगला खेळतो की त्याच्यापेक्षा मी सरस आहे. हे तुम्ही खेळून दाखवा मैदानात आणि नंतर बोला. आणि कुठलं क्रिकेट खेळत असाल तुम्ही 100% जर प्रामाणिकपणे खेळा टीमसाठी, स्वतःसाठी नको, टीमसाठी खेळाल ते तुमचं आपोआप तुमच्यामध्ये येणार, तेव्हा तुम्ही वरच्या लेवलला येणार 100%. येस सर, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.